मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. सोलापूरकर, जर तुम्ही ओला इलेक्ट्रिक गाडी घेत असेल तर 100 वेळा हा व्हिडिओ पाहून विचार करा. हा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की शेअर करा. कारण आता माझ्या बाजूला हे जे बसलेले निरागस तरुण पिढी जे आहे त्यांचे निरागस चेहरे पहा. ओला गाडी घेऊन पश्चाताप त्यांना होत असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे आपलं कामधंदा सोडून, आपलं गरजेचं काम सोडून इथं ओला गाडीची सर्व्हिस घेण्यासाठी आलेले आहेत, परंतु गाडी खरेदी केल्यानंतर त्यांना सर्व्हिस भेटत नाही आहे. असे जे कस्टमर इथंसुद्धा आहेत, हे सुद्धा आपल्याला म्हणजे सांगतायत की त्यांना व्यवस्थित सर्व्हिस भेटत नाही आहे. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ते सर्व्हिस देत नाही, लवकर सांगत नाही, उद्या या, संध्याकाळी या, दुपारी या. आता काय गेले प्रॉब्लेम आले गाडीला? गाडीचं इन्शुरन्स केलं, क्लेम केलं. इन्शुरन्स क्लेम केलं, किती दिवस झाले गाडीला आता प्रॉब्लेम? 3 महिने झाले गाडीला प्रॉब्लेम. 3 महिने झालं, अजून सॉल्व्ह नाही आहे. काय म्हणतात इथले लोक? करतात म्हणजे येतेच म्हणजे गाडी कुठे? आता बाहेर आहे शोरूमच्या. बाहेर आहे. 3 महिने झालं प्रॉब्लेम आहे. तुम्ही हेलपाटे मारतायत काही? मारतात. एकंदरीत पाहता आपल्याला इथं ग्राहकांचे समस्याच जास्त पाहायला मिळत आहे. आपण त्या लोकांकडनं शोरूममध्ये बाहेर जे गाडी त्यांची लावलेली आहे ती जाणून घेऊयाच नक्की. पण याच्या अगोदर आपण इथल्या सेल्स पर्सनला सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. सेल्स पर्सन, सर्व्हिस पर्सन किंवा इथले मॅनेजर कुणीही आपल्याला बोलायला तयार नाहीत. अशी माहिती समोर आली आहे की सर्व्हिस मॅनेजर जे होते ते आपलं लोकप्रधानला पाहून सध्या तरी कुठंतरी बाहेर निघून गेल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे. मी सोलापूर शहरातील ओला या शोरूमजवळ आलेलो आहे. या ठिकाणी ओला गाडीला घेऊन सर्व्हिसचा इश्यू आल्यानंतर, म्हणजे गाडी विक्री केल्यानंतर जे आफ्टर सेल्स सर्व्हिस असते त्या सर्व्हिसचा इश्यू आल्यानंतर काही ग्राहक जे आहेत ओला वापर करते ते इथं उपोषण करतायत. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व केलं जात नाही तोपर्यंत आम्ही या शोरूममधून उठणार नाही, असे म्हणणारे काही ओला चालक, ओला ग्राहक आहेत. त्यांच्याशी आम्ही जाणून घेऊया नेमकं त्यांची काय समस्या आहे. नमस्कार, मी अजय अनिल मुदगल. मी गाडी घेतली होती जानेवारी 4 तारखेला. माझा ॲक्सिडेंट झाला 13 तारखेला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी इन्शुरन्सचं काम करून वर्क ऑर्डर काढून ओला शोरूमच्या हातात दिलं होतं, वर्करच्या यांच्या हातात. त्यांनी बोलले की 2 दिवसांनी या, तुमचे पार्ट मिळून जातील. 2 दिवसांनी मी पुन्हा चक्कर टाकलं तर पुन्हा म्हटले की अजून पार्ट अवेलेबल नाही आहेत सर, अजून एक 2 ते 3 दिवस लागतील. तरी पण मी एक आठवडाभर त्यांचा वेट केला, तरी मला पार्ट नाही मिळाले. पुन्हा मी वारंवार असंच मला उत्तरं मिळाले, वारंवार मला उडवाउडवीचेच उत्तरं देण्यात आली या शोरूममध्ये. पार्ट जर बघायला गेलं तर यांच्या शोरूममध्ये अवेलेबल असतात, तरी त्यांनी नाही बसवून देत. आणि बोलायला गेलं तर एकही माणूस नीट बोलत नाही, कस्टमरला अटेंडसुद्धा करत नाही व्यवस्थित. उद्धटपणाने बोलतात, तुम्हाला काय करायचं करून घ्या, लिगल ॲक्शन घ्यायचं तर तुम्ही लिगल ॲक्शन घ्या म्हटल्यानंतर आता शेवटी लास्ट पर्याय म्हणून मी एक पोलीस कंप्लेंट केली MIDC पोलीस चौकीमध्ये. हो, MIDC पोलीस चौकीत काल जाऊन पोलीस कंप्लेंट केली आणि आज मी उपोषणला बसलो इथं. काय तुमची गाडीचा प्रॉब्लेम झालेला आहे? ॲक्सिडेंट झाला होता, माझे ह्या पॅनल तुटलेले आहेत. हे बघा, या इथून इथपर्यंत असे खाली राईट साईडचा पूर्ण पॅनल तुटलेला आहे. तर पॅनल अवेलेबल नाही म्हणतात. हे लोक गाडी विकतात पण यांच्याकडे मटेरियल अवेलेबल नाही असं यांचं मत आहे. गाडी तुम्ही सोडून किती दिवस झाले इथं? गाडी सर मी 14 तारखेला घेऊन आलो होतो. यांनी म्हटले की सर गाडी तुमची वर्किंगमध्ये आहे, तुम्ही गाडी इथं शोरूमला सोडू नका, तुम्ही घेऊन जावा, गाडीच्या पार्ट आल्यावर आम्ही कॉल करू तुम्हाला. गाडीचे पार्ट अजून देखील आलेले नाही आहेत. आज तारीख आहे 22 फेब्रुवारी. काय म्हणणं आहे यांचं? आज यांचं म्हणणं आहे, दररोज हेच म्हणतात, आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला आम्ही करून देतो, पण यांचं संध्याकाळ आजही झालेलं नाही आहे. एकंदरीत पाहता ओला सध्या भारतात जरी गाड्या विक्री करत असेल, इलेक्ट्रिक व्हेकलचा जमाना येणार आहे, आलेला सुद्धा आहे. 2030मध्ये पूर्ण भारतात जे आहे जवळपास 60 ते 70% EV व्हेकल असतील असा अंदाज वर्तवला जात आहे. असे असतानाही ओला गाडीला विक्री पश्चात जी सेवा आहे, जी सर्व्हिस आहे ती अजून तोकडीच आहे. जे गाड्या खरेदी करतात 100पैकी 90 लोकांना त्याचा त्रास आहे. जर तुम्ही इतर ठिकाणी जर रिव्ह्यू बघत असाल तर ओला गाडीबद्दल मध्यंतरी शॉकअपसर तुटायचं, पुढचं आग लागायचं. आता त्याच्यात प्रॉब्लेम इश्यू तो कंपनीने जरी सॉल्व्ह केलेला असेल तरी विक्री पश्चात सेवा जी आहे ते अद्याप ग्राहकांना मिळत नाही. असेच आणखीन एक ग्राहक आपल्याकडे आहेत, त्यांच्याशी सुद्धा जाणून घेऊया नेमकं त्यांचं काय प्रॉब्लेम आहे. माझी गाडी घेऊन आता 2 ते 3 महिने झाले. बॅटरी खराब झाली, गाडी बंद होते. आहे तिथे जाताना आम्ही येतो, हे म्हणतात की सारखे आज करू, उद्या करू, टाईम देतात पण करत नाही आहेत. नेमकं काय प्रॉब्लेम आलं? बॅटरी गाडी बंद पडते. गाडी बंद पडते म्हणजे सॉफ्टवेअर इश्यू आहे का काय? त्याचं काय नेमकं म्हणणं आहे इथं? एवढं नॉलेज नाही सर, मी आणतो इथले लोक यांच्याकडे. काय म्हणतात? अजून दाखलच केली नाही गाडी, फक्त ते म्हणतात करून देतो पण करून देत नाही. तुम्ही गाडी घेऊन किती दिवस झालेत?
3 महिने तरी झाले. म्हणजे 2-3 महिने जरी झाले तर ते- लगेच प्रॉब्लेम तुम्हाला यायला हो. लागला. मग बॅटरीचं नेमका इश्यू काय येतो? गाडी जातच नाही, चार्जिंग बंद होते मध्ये. चालूमध्ये बंद होते, चालूमध्ये चालवता बंद हो. होते. मग तुम्ही यांना गाडी दिल्यानंतर यांचं काय म्हणणं आहे आता? करून देतो म्हणतात पण दखल घेत नाही ते, दखल घेत टाळतायत. नाही. किती दिवस झाले दखल घेत नाही? हो, कमीत कमी 15 ते 20 दिवस झाले. 15 ते 20 दिवस झाले. म्हणजे गाडी हो. बंद आहे, वापरत नाही तुम्ही? बंद नाही, म्हणजे गाडी वापरते पण बंद होते ते मध्ये हां, मध्ये. अचानक बंद होते, हो पेट्रोल संपल्यासारखं बंद होते थोडक्यात. हो. आणखीन इथं काही जण आहेत परंतु ते आपल्याला बोलणार नाही येतं. त्यांच्या गाड्यांचं इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे. आपण सध्या या अक्कलकोट रोडवरील ओला शोरूमच्या बाहेर उभा आहेत. अनेक गाड्या इथं दिसत आहेत तुम्हाला. हा ओला शोरूम आहे. या ठिकाणी आम्ही स्वतःसुद्धा काही वेळापूर्वी जाणून घेण्यासाठी आलेलो होतो. परंतु जसं तुम्हाला इतर शोरूममध्ये सेवा भेटते, म्हणजे आलं की ग्राहकांना विचारपूस होते, गाडी विक्री घेण्यासाठी आलात का तुम्ही, काय सेल्स पर्सन तुम्हाला माहिती विचारतात करतात. इथं ना मला सेल्स पर्सन दिसला ना कोणी मॅनेजर दिसलं. म्हणजे आत्तासुद्धा तुम्ही पाहताय पूर्ण शोरूममध्ये रिकाम आहे. पूर्ण शोरूम एकंदरीत पाहता सेल्स पर्सन दिसत नाही, कुणी मॅनेजर लेवलचा माणूस दिसत नाही आहे. फक्त फायनान्स कंपनीचे 2 जण बसलेत जे की फायनान्स स्कीम सांगत असतात. एकंदरीत पाहता ओला सर्व्हिसला घेऊन सध्या संपूर्ण भारतात हाच प्रॉब्लेम असल्याचं आपल्याला काही ग्राहकांच्या रिव्ह्यूवरून कळतं आहे. इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.